दुसरा इतिहास अध्याय 18। यहोशाफाट धन व मान यांनी संपन्न होता। त्याने अहाबाशी शरीर संबंध केला। काही वर्षे लोटल्यावर तो शोमरोन येथे अहाबाच्या भेटीस गेला। त्या प्रसंगी अहाबाने त्याच्यासाठी व त्याचबरोबरच्या लोकांसाठी पुष्कळ मेंढरे व बैल कापिले आणि आपल्याबरोबर रामोथ गिलादावर चढाई करण्यास त्याने त्याला प्रवृत्त केले। यहुदाचा राजा यहोशाफाट याला इस्रायलाचा राजा अहाब म्हणाला, रामोथ गिलाद येथे लढावयास आपण मजबरोबर याल काय? त्यास यहोशाफाटाने उत्तर दिले, मी आणि आपण एकच, माझे लोक ते आपले, आम्ही आपणाबरोबर लढाईस येऊ। यहोशाफाटाने इस्रायलाच्या राजास म्हटले, आज परमेश्वराचा आदेश घ्या। इस्रायलाच्या राजाने सुमारे 400 संदेष्टे जमवून त्यास विचारिले, आम्ही रामोथ गिलादावर चढाई करून जावे की न जावे? त्यांनी उत्तर दिले, चढाई करून जावे, देव ते राजाच्या हाती देईल। तेव्हा यहोशाफाटाने विचारिले, यांच्याखेरीज परमेश्वराचा दुसरा कोणी संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू। इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो, कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो। तो इमलाचा पुत्र मिखाया होय। यहोशाफाट म्हणाला, राजाने असे बोलू नये। तेव्हा इस्रायलाच्या राजाने एका कारभार्यास बोलावून सांगितले, लवकर जाऊन इमलाचा पुत्र मिखाया यास घेऊन ये। इस्रायलाचा राजा आणि यहुदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते। तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती। तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, या शिंगांनी तू आरामी लोकास हुंदडून त्यांचा नाश करीशील। सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणेच भाषण करू लागून म्हणाले, रामोथ गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल। जो जासूद मिखायास बोलवावयास गेला होता तो त्यास म्हणाला, पहा, सर्व संदेष्टे एका विचाराचे होऊन राजा संबंधाने शुभवचन बोलत आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणेच तू ही शुभसंदेश कथन करावा। मिखाया म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन। तो राजाकडे आला, तेव्हा राजाने त्याला विचारिले, हे मिखाया, आम्ही रामोथ गिलादाशी युद्ध करावयास जावे की न जावे? त्याने त्यास म्हटले, जा, यशस्वी हो, ते तुमच्या हाती लागतील। राजा त्यास म्हणाला, परमेश्वराच्या नामाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे? मग तो म्हणाला, सर्व इस्रायल मेंढपाळा वाचून मेंढरासारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले। तेव्हा परमेश्वर म्हणाला, यास कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत। इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, हा माझ्या संबंधाने अनुकूल संदेश न सांगता प्रतिकूल सांगेल असे मी तुला सांगितले नाही काय? मिखाया म्हणाला, तर आता तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका। परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झाला आहे व त्याच्या उजवीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले। परमेश्वर म्हणाला, इस्रायलाचा राजा अहाब यास कोण मोह घालील की तो रामोथ गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल? तेव्हा कोणी असे कोणी तसे म्हटले। त्या समयी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मी त्याला मोह घालितो। परमेश्वराने विचारिले, कसा? तो म्हणाला, मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदविणारा आत्मा होईन।
परमेश्वर म्हणाला, तू त्यास मोह घालीशील. जा, तुझकडून हे होईल, तसेच कर. तर पहा, परमेश्वराने तुझ्या या संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदविणारा आत्मा संचरविला आहे. तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे. तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया मिखायाजवळ गेला आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारिले, परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलावयास कोठून गेला? मिखाया त्यास म्हणाला, तू लपावयासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल. मग इस्रायलाचा राजा म्हणाला, मिखायाला नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे माघारी घेऊन जा आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, या मनुष्यास बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्यास शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या. मिखाया म्हणाला, तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्याद्वारे बोललाच नाही. तो म्हणाला, लोक हो, तुम्ही सर्व हे ऐका. नंतर इस्रायलाचा राजा व यहुदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोथ गिलादावर चढाई केली. इस्रायलाच्या राजाने यहोशाफाटास सांगितले, मी वेश बदलून लढाईस जाणार, पण तू आपली स्वतःची वस्त्रे घाल. याप्रमाणे इस्रायलाचा राजा वेश बदलून लढाईस गेला. अरामाच्या राजाने रथावरील आपल्या सरदारास आज्ञा केली होती की लहान थोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्रायलाच्या राजाशी मात्र लढा. रथावरील त्या सरदारांनी यहोशाफाटास पाहिले तेव्हा त्यास वाटले की हाच इस्रायलाचा राजा असावा, म्हणून त्यांनी त्याच्याशी लढावयासाठी मोर्चा फिरविला. पण यहोशाफाटाने आरोळी ठोकली तेव्हा परमेश्वराने त्याला सहाय्य केले आणि देवाने त्यांना त्याचकडून निघून जाण्यास प्रवृत्त केले. रथांवरील सरदारांनी हा इस्रायलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पिच्छा सोडून ते परतले. मग कोणी एकाने सहजगत्या एक बाण सोडिला. तो जाऊन इस्रायली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्यास म्हणाला, मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याबाहेर घेऊन जा. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून संध्याकाळपर्यंत राहिला होता. सूर्यास्तसमयी त्याचा प्राण गेला.